तर अनिल परबांविरोधात सत्ताधारी आक्रमक झालेले आहेत। विधान परिषदेमध्ये अनिल परबांचं वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेलं होतं आणि त्या विरोधात आता भाजपचे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर हे महायुतीचं आंदोलन सुरू झालेलं आहे। अनिल परब यांच्या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांकडून निषेध केला जातो। अनिल परब यांना निलंबित करा अशी मागणी या आमदारांकडून केली जाते। संभाजी महाराजांबाबत तुलना करणाऱ्या अनिल परब यांना निलंबित करा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली जाते। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, अनिल परब यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याविरोधात आज महायुतीचे जे आमदार आहेत ते आक्रमक झालेले आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे। आपण रोज बघतो की विरोधक खरं तर विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करत असतात। रोजच्या दिवसाची सुरुवात विरोधकांच्या आंदोलनाने होते, मात्र आज सत्ताधारी पक्षाचे आमदार हे अनिल परब यांच्या विरोधात आज आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत आणि आज त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलेलं आहे। काल अनिल परब यांची दोन वक्तव्य वादग्रस्त ठरलेली होती। एक वक्तव्य ते म्हणजे राज्यपालांचा अवमान करणारं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची स्वतःची तुलना अनिल परबांनी केलेली आहे असा दावा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचा आहे। त्याच्यामुळे आज विधान भवनाच्या पायऱ्यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं आंदोलन बघायला मिळते। यामध्ये चित्राबाग असतील, प्रवीण दरेकर असतील, लाड असतील यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। अनिल परब यांना निलंबित करा अशी मागणी सुद्धा या आंदोलनाद्वारे केली जाते। त्यासोबतच अनिल परब यांच्या दोन्ही वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध या आंदोलनाद्वारे करण्यात येतोय। यासोबतच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान अनिल परब यांनी केला आहे असा सुद्धा दावा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केलेला आहे। मनश्री, याचे पडसाद आज दोन्ही सभागृहांमध्ये देखील उमटू शकतात। आजच्या अधिवेशनामध्ये आजच्या दिवशी या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते का? शिक्षणाचा अपमान आम्ही सहन करणार नाही असा एकंदरीत पवित्रा घेण्यात आलेला आहे। आज मुख्यमंत्री सुद्धा या अभिभाषणाच्या संदर्भाने भवनामध्ये बोलतील। मात्र एकंदरीतच राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल जे वक्तव्य अनिल परब यांनी केलेलं आहे ते वक्तव्य निश्चितपणे निषेधार्ह आहे असं सत्ताधारी आमदारांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे याचे पडसाद निश्चितपणे दोन्ही सभागृहात आज उमटतील। अनिल परब यांच्या विरोधात कालही जोरदार घोषणाबाजी बघायला मिळाली होती आणि आज सुद्धा सकाळपासूनच हा मुद्दा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी लावून धरला आहे। नक्कीच मनश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।